हे माझं नेहमी गळ्यामध्ये असतं शॉर्ट मंगळसूत्र माझं लग्नात 34 एकदम मस्त वाटतं। हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। तर आज मी शेअर करत आहे तुमच्याशी माझं मंगळसूत्र कलेक्शन। तर सगळ्यात आधी मी शेअर करत आहे माझं डेली वेअरचं जे आहे ते मंगळसूत्र, ते म्हणजे हे मंगळसूत्र जे आहे ते माझं डेली वेअरचं मंगळसूत्र आहे। आणि हे मंगळसूत्र जे आहे ते मी आता सध्या एक 5-6 महिन्यापूर्वीच बनवलेलं आहे। तर पाहू शकता ह्याचं जे आहे असं डिझाइन आहे मंगळसूत्राचं। हे सोन्याचं मंगळसूत्र आहे। हे इथं आमच्या इथल्याच सोनाराकडून मी बनवून घेतलेलं आहे। आधीच्या मंगळसूत्रामध्ये भर टाकून हे बनवलं। तर जे आहे मी माझं सेकंड मंगळसूत्र दाखवत आहे, दुसरं मंगळसूत्र म्हणजे हे आहे आता मी जे घातलेलं आहे गळ्यामध्ये ते हे जे आहे मंगळसूत्र माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे। आता माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झालेली आहे, तेव्हापासून हे आहे माझ्याकडं। आणि हे मंगळसूत्र मी कधीच रिप्लेस नाही करणार, कारण आपल्या लग्नातलं मंगळसूत्र असतं ते आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतं। भरपूर साऱ्या आठवणी असतात ह्या अशा मंगळसूत्र म्हणजे लग्नातल्या मंगळसूत्राबरोबर। त्यामुळे हे मंगळसूत्र मी कधीच जे आहे ह्याला कशाशीच रिप्लेस नाही करणार, किंवा याच्यात भर टाकून वगैरे दुसरं मोठं वगैरे असं काही बनवणार नाही, कारण खूप जवळ आहे मनाच्या माझ्या हे मंगळसूत्र। आणि आवडीचंही आहे, माझ्या खूप आवडतं मला हे मंगळसूत्र। हे माझ्या लग्नातलं मंगळसूत्र आहे। आणि तर पाहू शकता ह्याची जी डिझाईन आहे ती किती छान बनवलेली आहे। तेव्हा म्हणजे साधारणतः 12 वर्षापूर्वी ही डिझाईन ट्रेंडिंग होती। म्हणजे माझ्या सासूबाईंनी हे आधीच बनवून ठेवलं होतं, लग्नाच्या 2-3 वर्ष आधी बनवलेलं असेल, म्हणजे 2008 की 10 मध्ये त्यांनी 8 मध्ये बनवलं होतं। तर त्यावेळी ही डिझाईन ट्रेंडिंगमध्ये होती। माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहिलेलंही असेल, काही सण वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा मी हे मंगळसूत्र घालते। तर कसं वाटलं हे मंगळसूत्र कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हे आहे माझं नेक्स्ट मंगळसूत्र, गेरू मंगळसूत्र आहे हे गेरू कलेक्शनमधलं। तर छान वाटतं हेही घातल्यावर। नेक्स्ट मंगळसूत्र मी दाखवते तुम्हाला। हे जे आहे हे आता मी सध्या रिसेंटलीच घेतलेलं आहे, पिंपरी कॅम्पामधूनच घेतलेलं आहे। फॅन्सी साडीवर हे मंगळसूत्र छान वाटतं, एकदम मस्त वाटतं। मंगळसूत्र मी काहीतरी 500 रुपयाच्या आसपास घेतलं पिंपरी कॅम्पातून। जेव्हा मी बड्डेची खरेदी करायला गेले तेव्हा मी हे मंगळसूत्र घेतलेलं होतं। नेक्स्ट जे आहे रोज गोल्डनमधलं मंगळसूत्र आहे। तर हे रोज गोल्डमध्ये आहे। साधारण 2 वर्षापूर्वी ह्या मंगळसूत्राची फॅशन आलेली होती, तर बऱ्याच जणींकडे असं मंगळसूत्र असेलही। तर त्यावेळीही मी हे काहीतरी 500 रुपयाच्या आसपास घेतलेलं आहे। फक्त एक सिंगल असं मंगळसूत्र घातलं तरी ह्या मंगळसूत्राने लुक जो आहे तो खूप वेगळा होऊन जातो। त्यानंतरचं नेक्स्ट मंगळसूत्र जे आहे ते हे आहे। फक्त ह्याच्या ज्या वाट्या आहेत ते खूप छान आहेत वाट्या ह्याच्या, आणि ह्याची जी पूर्ण पोत आहे ती पण छान आहे, एकदम सोन्यासारखंच वाटतं हे मंगळसूत्र, म्हणून मी हे घेतलं होतं। ॲक्च्युली माझ्याकडे गेरू मंगळसूत्र आहे, पण कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल, म्हणजे कुणाच्या लग्नाला किंवा खूप मोठा कार्यक्रम असेल तर तेव्हा घालण्यासाठी मी घेतले, कारण सोन्याचं मंगळसूत्र मी प्रत्येक वेळी घालून नाही जाऊ शकत कुठल्या फंक्शनमध्ये, तर कारण सोने घालणं ही आता खूप मोठी रिस्क आहे। तर त्यासाठी मी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे। घातल्यावर पण हे खूप छान वाटतं, ह्याने जो लुक आहे तो पूर्णच सुंदर असा लुक येतो। फक्त हे मंगळसूत्र घातलं तरी होऊन जातं, दुसरं कुठल्याही दागिना घालण्याची गरज पडत नाही मला। तर छान आहे हे मंगळसूत्र। आणि हे पण मी 500 रुपयालाच 550 रुपयाला घेतलं आहे। व्हॉट्सअपला एक ग्रुप आहे ऑनलाईन शॉपिंगचा, PC कलेक्शन, तर त्यांच्याकडून मी हे घेतलेलं आहे। तर खूप छान आहे, एकदम सोन्यासारखंच वाटतं आणि मला हे खूप आवडतं घालायला। असं मी काही कार्यक्रम असेल तेव्हा हे मंगळसूत्र घालते। माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलंही असेल तुम्ही हे मंगळसूत्र। नंतरचं नेक्स्ट मंगळसूत्र हे आहे। तर हे असं मी मंगळसूत्र जे आहे, माझी सगळी मंगळसूत्र अशी रॅपरमध्येच ठेवते, प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये, जेणेकरून जे आहे मंगळसूत्र खराब होत नाही। आणि जेवढी मंगळसूत्र आहे
ती सर्व मी म्हणजे नेहमी वापरते, पण अजूनही खराब झालेली नाहीत. कारण मी परफ्यूम मारत नाही. इवन मला परफ्यूम आवडतही नाही, कारण परफ्यूमनी माझं डोकं दुखतं मारल्यामुळे. त्यामुळे मी कधीच परफ्यूम मारत नाही. त्यामुळे जे आहे मंगळसूत्र जे आहे, म्हणजे जे काही आपल्याकडे आर्टिफिशियल दागिने आहे ते जास्त दिवस टिकतात. म्हणजे माझ्याकडे तरी टिकतात. मी कधी परफ्यूम मारतच नाही. आणि नेक्स्ट जे आहे ते हे मंगळसूत्र आहे. पहा किती छान आहे हे आता मी सध्याच घेतले, त्यामुळे अजून घालण्यात आलेलं नाही. हे लोकल शॉपमधून घेतले, पिंपरीतून. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते हे मंगळसूत्र आहे. हे खूप जुनं आहे, साधारण 4-5 वर्षापेक्षाही जुनं असेल माझ्याकडे असलेलं. पेंडंट होतं आणि ह्याला पोत वेगळी होती. हे मिशोवरून घेतलेलं आहे. कलेक्शनमधलं हे शेवटचं मंगळसूत्र आहे. साधंच आहे पण छान वाटतं हे मंगळसूत्र घातल्यावर. तर हे मला माझ्या बहिणीने दिलेलं होतं. असा वाटला माझ्या मंगळसूत्र कलेक्शनचा व्हिडिओ कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि नेक्स्ट कलेक्शन कशाचं हवं ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. ते कमेंट्स खूप कमी येतात ॲक्च्युली. ठीक आहे, पण व्हिडिओ आवडला तर एक कमेंट्स आणि एक लाईक नक्की करा. नवीन नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.